हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आम्ही चाललेलो आहे आमचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. खरं तर आमचा बड्डे जो आहे तो जानेवारी महिन्यातच गेला, पण तरी पण जानेवारी महिन्यामध्ये खूप असं आम्हाला काम होतं, खूप बिझी होतो आम्ही, ते बिझी शेड्यूल होतं, त्याच्यामुळं काही करता आलं नाही. तर काही अजून कारणं होती, त्याच्यामुळं आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहे. तर आम्ही आलेलो आहे आमच्या कामोठ्यातल्या जवळच्याच हॉटेलमध्ये. तर चौघी मैत्रिणींचं आमचं ठरलं की आता आपण सेलिब्रेट करूया काहीतरी. खूप कारणं होती त्याला, तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल की काय काय कारणं होती. फक्त बड्डेच नाही तर कारणं पण होती त्याला. थँक्यू ऍक्च्युअली तुमची जी इम्प्रूव्हमेंट तुम्ही केली आहे ना ती एकदम म्हणजे काय झालं ते थोडंच नाही कुठून इकडे ना. थँक्यू खरंच खूप छान वाटतं तुमच्यासारखं, म्हणजे असं कौतुक केल्यानंतर. आपल्याचं हाऊस मेकर आपण जे असतो ते इतक्या पुढे जातं ते बघून छान वाटतं. बरोबर, एकदम बरोबर. आणि तुम्ही पण आमच्यासारख्याच जॉईंट फॅमिलीमध्येच होता, तुम्ही बघायचं हो. तुमच्यासारखंच होतं आमचं पण तेवढ्यात पण तुम्ही इतके गेलं तर तुम्हाला कमांडेबल आहे बाबा ते. तुम्ही पण करू शकता, नक्की जॉईन व्हा आम्हाला. नाही आहे ना, मला मी सबस्क्राईब केलेलं आहे. नाही, हर्बल लाईफला जॉईन करा. थँक्यू भारी वाटते. पण सांगा, काय म्हणताय? रुपाली ताईंना पण सांगा. हो नक्की. तुमचा आता ब्लॉग घेतलाय, व्हिडिओ घेतलाय, आता तो तिच्यापर्यंत पोहोचेल. हॉटेलमध्ये बसल्यानंतर आम्हाला एक ताई भेटल्या, ज्या माझे व्हिडिओ बघायच्या, यूट्यूबचे, इन्स्टाचे सगळे व्हिडिओ बघतायत आणि त्यांना मी आवडते कुठंतरी. त्यांनी मला ओळखलं आणि मला बोलल्या त्या. तर त्यांच्याबरोबर तर बोललेच मी, पण त्यांच्या जाऊबाई पण फोनवरती होत्या, त्या पण मला फोनवरती खूप छान बोलत होत्या. आणि खूप छान वाटतं मला जेव्हा माझे व्ह्यूवर्स मला भेटतात रिअलमध्ये आणि मला ओळखतात, जेव्हा त्यांची ओळख सांगतात की मी तुमचे व्हिडिओ बघते, तुम्हाला फॉलो करते, तुमचे व्हिडिओ छान असतात, तुम्ही आता खूप छान दिसताय, फिट दिसताय. खरंच भारी वाटतं, तो आनंद एकदमच भारी असतो. परी बघ पप्पा. माझ्याकडे आता चॉकलेट नाहीये गो. मुलं कशी आहेत? मस्त समृद्धीच ना, मोठी समीक्षा. कुठे कोणत्या सेक्टर मध्ये राहते? 11 इथेच राहतो, 11 मध्ये. हे कोणते? हे 10, आम्ही ते 9 मध्ये राहतो. होय का? मी 11 मध्येच आहे. कोणते बिल्डिंग? गणेश प्लाझा आहे का? हो. चालेल, चला चांगलं वाटलं. त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, त्यानंतर मग त्या गेल्या. मग आता आम्ही इथं ऑर्डर वगैरे केली होती. तर पार्टी म्हटल्यानंतर आम्ही महिनाभर, म्हणजे जोपर्यंत आम्ही डाएट वगैरे करतो तोपर्यंत एकदम स्ट्रिक्टली डाएट वगैरे असतं सगळं. आणि कधीतरी पार्टी वगैरे असते, कधीतरी पाणीपुरी खात असते, कधीतरी हॉटेलला गेल्यानंतर मग चिकन वगैरे काहीतरी मागवतो, कधीतरी चीट करतो आम्ही थोडंसं, पण दुसऱ्या दिवशी आम्ही ते परत हे करतो. तेच मागवलं म्हणून तू मागवलं मध्येच. सगळ्यांनी जेवायला आम्ही आलोय पार्टी करायला. कशाची माहिती आहे? मी नाही दिसत आहे अजून. आमच्या दोघींचा बड्डे, माझा आणि तिचा. आमच्या दोघींचा बड्डे गेल्या महिन्यात गेला, त्याची पार्टी आज. ही झाले सुपरवायझर, त्याची पार्टी आज. तिचा वर्ल्डचा 2रा महिना क्लोज झाला, त्याच्यामुळे. आणि ही असोसिएट झाली. हे सगळं मिळून आम्ही सगळं पार्टी करतोय. एकदाच वेलनेस कोच सोबत. वेलनेस कोच आहेत आम्ही सगळ्याजणी. आणि आम्ही काय खातो? चिकन. सगळ्या करतोय, पण सगळ्या गोष्टी लिमिटेडमध्ये. आणि सकाळी उठून जेवण बघा आमचं तेवढं. सकाळी उठून खाऊन झाले अर्धे. आज खाल्लंय तर उद्या 3 टाइम वर्कआउट करायचं. येस. किती टाइम? 1 टाइम तरी उठायचं. रोज कोण करते? अनुजा थांब उठते. आणि
तर माझा स्वभावच आहे ना जे आहे ते खरं सांगायचं. मी अजिबात असं लपवत नाही काय नाही. जे मी चीट करते ते पण मी माझ्या कोचला सांगत होते आणि आता तुम्हाला पण सांगते. जेव्हा मी चीट करते, जेव्हा मी वर्कआउट करते, जेव्हा मी प्रॉपर डाएट करते, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करत असते. जे आहे ते आहे ठीक आहे. कारण वेट वाढलं तरी ते आपल्यालाच कमी करायचं आहे. वेट जरी फॅट वाढलं तरी आपल्यालाच कमी करायचं आहे. जे काही आपला त्रास होणार आहे ते आपल्याला सहन करायचं आहे ठीक आहे. आणि आपल्याला कोण द्यायला येणार नाही, आपल्याला कोण हे करायला येणार नाही. त्याच्यामुळं जे काय आहे ते आपली रिस्कवर आपण खातो. तर हे उद्या आम्हाला परत वर्कआउट वगैरे करून डाएट वगैरे करून सगळं आम्हाला परत हे करायचं आहे. तर तुम्हाला पण आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा किंवा मग मी नंबर देते तुम्हाला. आम्हाला जॉईन व्हा, वर्कआउट करा, आपलं वजन जे आहे ते कमी करा आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करा. कारण आजकाल हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःसाठी. कारण भरपूर जे आपल्याला त्रास होत असतात ते आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होत असतात. तर नक्कीच आपण हे बदललं पाहिजे. तर ना आमच्यातले काही जण आहेत ना, आता आम्ही 4 जण आहेत. तर जेवायला आल्यानंतर ना आम्ही दिवसभर काही खाल्लं नव्हतं का तर आपल्याला रात्री जेवायचं आहे म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही स्ट्रिक्टली डाएट फॉलो करणार आहे, स्ट्रिक्टली वर्कआउट करणार आहे. 2-3 बॅच ज्या असतील त्या करणार आहे. आणि नंतर आपलं जे खाल्लेलं आहे ते आपण म्हणजे काहीतरी करायला पाहिजे ना, काहीतरी आपण एखादा स्पेशल डे असेल तर आपण सेलिब्रेट पण केलं पाहिजे. असं नाही की डाएट म्हणजे जेवायचंच नाही. भरपूर तुम्ही याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला समजेल की डाएट म्हणजे नक्की काय, कशा प्रकारे आपण वेट लॉस केलं पाहिजे किंवा कसं काय, तर हे तुम्हाला नक्की कळणार. तर वर्कआउटचे वगैरे व्हिडिओ वगैरे दाखवत होते ते. तर मजेत आमचं जेवण वगैरे छान गप्पा मारत एकदम हसत खेळत आमचं जेवण होत होतं. तर ही सगळी आमची टीम आहे. मी हर्बल लाईफ जॉईन झाल्यापासून ह्या सगळ्या मला मिळालेल्या आहेत. अनुजा मला ओळखत होती समजा, पण ह्या बाकीच्या ज्या आहेत त्या हर्बल लाईफ जॉईन झाल्यानंतर मला ही टीम मिळालेली आणि ह्यातूनच आमचं फ्रेंड एकदम छान खुललेली आहे मैत्री. आणि त्यानंतर आम्ही चिकन वगैरे मागवलेलं आणि त्या दोघीजणी व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी व्हेज मागवलेलं, आम्ही दोघींनी नॉनव्हेज मागवलेलं. तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर केक कापायचं, सेलिब्रेट करायचं ठरलं होतं आमचं. तर इथं आम्हाला माझ्या मैत्रिणींनी त्या अनुजानी केकसुद्धा आणला होता. त्यानंतर आम्ही इथं 4 जणी छान व्हिडिओ वगैरे काढत होतो. हे ते सगळं एन्जॉय मस्तपैकी करायचं होता आणि उशीर झाला होता खरं तर आम्ही रात्रीच्या जेवणालाच उशीर, कारण कोणाचं स्वयंपाक, कोणाचं काय, घरच्यांना जेवण वगैरे हे ते ह्या गोष्टी असतात आणि फक्त आपल्याला हे करायचं म्हणून आपण आपल्यापुरता विचार नाही करू शकत, सगळ्यांचा विचार करायचा. तर त्याच्यामुळे इथं केक वगैरे कटिंग आमचा झालेला आहे. त्यानंतर केक आम्ही एकमेकींना भरवायचं चाललं होतं. खरंच खूप छान असं मस्त असा आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. त्यानंतर आम्ही डान्स केला, व्हिडिओ वगैरे केले, म्हणजे डान्सचे व्हिडिओ केले असं म्हणायचं होतं मला. त्यानंतर फोटो वगैरे खूप छान काढले. किती बळकी खायला उद्या 3 वेळा वर्कआउट कसं वर्कआउट करायचं मी हालायला मोबाईल खायला हालेल. मस्त बर्थडे झाला. थँक्यू सो मच. त्यानंतर आम्हाला गिफ्ट वगैरे देण्यात आले. भारी वाटलं आम्हाला, म्हणजे आमच्या मैत्रिणींनी छानपैकी आमचा सेलिब्रेट केला. मी पहिल्यांदाच गेले असेल हॉटेलमध्ये बड्डे वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी आणि पहिल्यांदाच मैत्रिणीसोबत पण गेले असेल. कारण जे तुम्ही बघता ते आम्ही घरच्या घरीच आम्ही बड्डे सेलिब्रेट वगैरे करत असतो. घरच्या घरी सगळं असतं. साधं मी डेकोरेशनसुद्धा करत नाही, पण बाहेर गेल्यानंतर कसं म्हणजे मैत्रिणी कशा छान आपल्याला गिफ्ट वगैरे देतात, छान एन्जॉय करतात. मी जास्त तर मैत्रिणीमध्ये नसतेच, तुम्हाला माहीत आहे, जास्त मैत्रिणीमध्ये नसते, पण तरी पण खूप छान वाटलं. वेगळं काहीतरी फील झालं आणि एक वेगळा दिवस पण बघायला मिळाला. मैत्रिणी काय असते हे पण कळालं नव्याने. तिने आम्हाला 2 गिफ्ट पण दिले. तर बघू शकता असा छान प्रकारे आमचा बड्डे सेलिब्रेट इथे झालेला आहे. घरून फोन येत होते कारण उशीर खूप झाला होता आणि तरी पण चाललं होतं ते केक वगैरे कापायचं चाललंच होतं आमचं. कारण खूप दिवसानंतर आणि आम्ही लेट निघालो होतो, 9:30ला घरातून निघालो होतो. जेवण वगैरे करून परत मग ते थोडासा गप्पा वगैरे मारणं तर असतं. त्यानंतर केक वगैरे, त्यानंतर गिफ्ट वगैरे, त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ जर काढायचे असेल तर भरपूर टाईम होतो. तर चला तेवढ्याच आठवणी आपल्या पण असतात आणि अशा पद्धतीने झालेला आहे आपला केक कटिंग. तर चला थँक्यू. खूप छान वाटते, खूप भारी वाटतं. आमचं बड्डे सेलिब्रेट झालेलं आहे आणि माझं तर हॉटेलमध्ये सेलिब्रेट झालं तर अजूनच छान वाटते. 1 महिन्यानंतर तब्बल ज्या मैत्रिणी केक
कापतायत किंवा आपला बड्डे सेलिब्रेट करतात, आपल्याला गिफ्ट देतात, आपल्याला कौतुक करतात बड्डे करून, तर किती छान वाटत असेल, किती भारी त्या मैत्रिणी नशीब लागतं खरं तर. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय.